Hello friends and welcome back to my channel. Today we are going to be start our new topic and the topic is test of divisibility. तुम्हाला सांगितलं होतं मागच्याच एक्सरसाइजमध्ये प्रॉब्लेम सेट नंबर 32 मध्ये आपण नंबर्सचे फॅक्टर्स काढले. फॅक्टर्स म्हणजे काय की ज्या संख्येने दिलेल्या संख्येला कंप्लीट भाग जातो, रिमेनिंग काहीच उरत नाही म्हणजे 0 उरतो आणि ते जे नंबर्स आहे त्याला फॅक्टर्स म्हणायचे दिलेल्या नंबर्सचं. ठीक आहे, परंतु जर नंबर मोठा आहे तर तुम्ही काय कराल, तर त्यासाठी काही टेस्ट आहेत. डिव्हिजिबिलिटी टेस्ट इन मॅथमॅटिक्स त्या आपल्याला शिकायच्या आहे आणि त्या कशा पद्धतीनं काम करतात ते आपण आत्ता बघूया. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2 म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 2 याचा अर्थ काय आधी ही समजून घेऊया. इफ देअर इज द 0, 2, 4, 6 or 8 in the unit place, the number is a multiple of 2 or is exactly divisible by 2. म्हणजे काय, जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्या संख्येला 2ने निश्चित भाग जातो. निश्चिंत होऊन 2ने भाग देऊन टाकायचा. परंतु त्याच्या आधी त्या संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेसला काय असलं पाहिजे, एकतर 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 और 8. त्याला म्हणायचं डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच बाय 2. एखादा नंबर आहे जसे की सपोज आय एम रायटिंग हिअर 10. ओके, इथंच लिहिते मी या बुकवरच. आता याला 2ने भाग जातो का, इथं पाळा म्हणत बसायची गरज नाही की बे 2 4, 2 1 2, 2 2 4 अँड ऑल. नाही, सरळ बघायचं युनिट प्लेसला काय आहे. युनिट प्लेसला जर 0, ओके, 2, 4, 6, 8 असेल तर त्याला 2ने भाग जातो. आता बघूया, युनिट प्लेसला 0 आहे, डायरेक्ट 2ने डिवाइड करून टाक. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10. आला कंप्लीट भाग, 0 उरला. करेक्ट. म्हणजेच एखादा नंबर आहे ज्या नंबरच्या एकक स्थानी ही युनिट प्लेस असती, फर्स्ट नंबरची प्लेस ही युनिट प्लेस असती. आता हे जवळपास 3rd स्टँडर्डपासून आपल्याला शिकवतात. युनिट प्लेस, 10th प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस. या प्लेसेस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला या प्लेसेस माहिती असतील तेव्हा आपण ह्या ज्या टेस्ट आहेत त्या सॉल्व करू शकतो. ओके, जर समजा 8 अंकी अंक घेऊया, 8 अंक जास्त होईल. लेट्स सी फॉर म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी. ठीक आहे, 4 5 2 0 4 अंकी नंबर घेतला मी. याच्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे याला 2ने डायरेक्ट भाग जातो, निश्चितपणे भाग जातो. सो मी इथं 2 लिहिणार आणि या 2ने या पूर्ण नंबरला डिवाइड करणार. एक बे. ठीक आहे, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4, कॅरी बाजूला. ठीक आहे, 2 6 जा 12, 0 ॲज इट इज. गेला कंप्लीट भाग. याला म्हणायचं डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2. जर हा नंबर 10 अंकी असू द्या, काही अडचण नाही, पण एकक स्थानी जर 0 2 4 8 अँड 6 राहिला, ठीक आहे, असेल तर त्या नंबरला 2ने निश्चित भाग जातो. ही सिम्पल टेस्ट आहे. आता ह्या टेस्ट माझ्या मते बुकमध्ये लिहिलेल्या असणं गरजेचं आहे. जर तुम्ही नोट्स क्रिएट करत असता तर या टेस्ट इम्पॉर्टंट आहे. यू कॅन राईट डाऊन अ हेडिंग अँड राईट डाऊन दिस बॉक्स. नेक्स्ट इज टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 5. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 5 इज ज्या एनी नंबर, पहिले बघूया काय म्हणणं आहे. एनी नंबर विथ 5 or 0 इन द युनिट प्लेसेस इज मल्टिपल ऑफ 5 or इज डिव्हिजिबल बाय 5. एखाद्या संख्येच्या एकक स्थानी, ठीक आहे, युनिट प्लेस एकक स्थानी, जसं इथं 2च्या
डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये हे पाहिजे होतं ना, तसं 5च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये 2च गोष्टी लागतात. एकतर 0 किंवा 5. बस या 2च गोष्टी पाहिजे. या दोघांपैकी एकही जण असलं तर त्याला 5ने निश्चित भाग जातो. ओके, आणि लास्ट बघूया. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 10. एनी नंबर दॅट हॅज 0 इन युनिट प्लेस इज मल्टिपल ऑफ 10. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, म्हणजे सपोज आय एम रायटिंग हिअर 2 5 0 1 8 0. आता या नंबरला 10ने डिवाईड करायचं आहे, 10ने. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, हा युनिट प्लेस आहे, त्याला 10ने निश्चित भाग जातो. बस एवढंच म्हणणं आहे या टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 10. आय होप तिन्ही टेस्ट समजले असतील. आता आपण प्रॉब्लेम सेटकडे वळूया. प्रॉब्लेम सेट नंबर 33. लेट्स स्टार्ट दिस. Write the 5 3-digit numbers that are multiple of 2. ओके, आपण आन्सर लिहून घेऊया. त्यांचं क्वेश्चन असं आहे, राईट द 5 3-digit numbers that are multiple of 2. ओके, लेट्स स्टार्ट. असे नंबर लिहायचे ज्यांना 2ने निश्चित भाग जातो. इथं दिलेलं असे की 2च्या पटीत असलेले कुठलेही 5 3-digit नंबर्स लिहायचे. 5 नंबर्स लिहायचे. 1 2 3 4 5. किती अंकी? 3 डिजिट. 3 डिजिट. ओके, 2 डिजिट चालतात? नाही, मग 3 डिजिट लिहायचे. तर ओके, 102 सिम्पल, सगळ्यात लहान. त्याच्यानंतर 1 1 4. एवढंच लक्षात ठेवा की युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असले पाहिजे. 116 120 118. सिम्पल. Okay, the next question is, write 5 3-digit numbers that are multiple of the 5. ओके, आता असे नंबर्स लिहायचे ज्या नंबर्सच्या इथं 5 नाही, इथं 1 2 3 4 and 5. Write 5 3-digit numbers that are multiple of 5. 3 डिजिट नंबर लिहायचे 5. ज्याच्या एकक स्थानी 0 किंवा 5 आहे असे 5 डिजिट लिहायचे. लेट्स राईट डाऊन. 105 सिम्पली. 200 220 230 205 355. Simple. Write the 5 3-digit numbers that are multiple of 10. 10च्या पटीत असलेले 5 अंक लिहा. ठीक आहे, 3 अंकी 5 नंबर लिहायचे. कशा पद्धतीने लिहिणार? दॅट इज 100 सिम्पली. 200 230. त्याच्यानंतर 330. ओके, 540. सिम्पल. ओके, राईट द 5 नंबर्स दॅट आर मल्टिपल ऑफ 2 ॲज वेल ॲज ऑफ 3. असे 5 नंबर लिहायचे आहे जे 2नेही भाग जातात. ठीक आहे, आणि 3नेही त्याला भाग जातो, जे 2च्याही पटीत आहे आणि 3च्याही पटीत आहे. ओके, मल्टिपल पटीत सांगितलेलं आहे. सो म्हणजे काय, इन शॉर्ट असा नंबर आपल्याला लिहायचा आहे ज्याला आपल्या भाषेत जर म्हणायचं 2नेही भाग जातो आणि 3नेही भाग जातो. आता आपण पाहिले 2 5 आणि 10ची कसोटी आपण पाहिली. आपल्याला बघायची आहे 3ची कसोटी. 3ची कसोटी अशी आहे, ज्या संख्येची बेरीज 3च्या पटीत असेल त्याला 3ने भाग जातो.
म्हणजे एखादा नंबर आहे लाईक 336. हा नंबर याची जर ॲडिशन केली मी 3 आणि 3 6, 6 आणि 6 12, हा 3च्या पाड्यात येतो. 3 चोक 12. ठीक आहे. सो या नंबरला नो डाऊट 3ने डिवाइड होतो. तर याला म्हणायचं डिव्हिजिबल बाय 3. दिस इज द divisibility test for 3. Okay, let's see. आता हा नंबर आपल्याला भेटला, आपण लिहून टाकू. दॅट इज 336. ओके. 3 नाही, 3 नाही लिहू शकत. 306 हा दुसरा नंबर आपल्याला भेटला. कारण की 6 आणि 3 9 हे 3च्या टेबलमध्ये येतात आणि आपण याला डिवाइड करू शकतो. थर्ड नंबर आय थिंक 606. 6 6 12, राईट. हा यालाही 2नेही भाग जातो आणि 3नेही भाग जातो. 6 1 2. This is the fourth number, and 5 2 2. This is the fifth number. म्हणजे असे नंबर इथे लिहायचे ज्याला 3नेही भाग जातो आणि 2नेही भाग जातो. तर 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट मी तुम्हाला सांगितली. आणि म्हणजे ज्या नंबरची ॲडिशन 3च्या पटीत असेल, 5 + 2 is 7 + 2 is 9. सो इट इज डिव्हिजिबल बाय 3. आय होप तुम्हाला हा जो प्रॉब्लेम सेट आहे अर्धा झालेला आहे हा कळाला असेल. पूर्ण करायचं असेल तर त्याला आणखी मोठा व्हिडिओ होऊन जाईल. सो आय थिंक पार्ट 2मध्ये प्रॉब्लेम सेट नंबर 33 आपण कवर करूया. आय होप हे जे टेस्ट डिव्हिजिबिलिटी टेस्ट जे आहे 3 जे आधी शिकवले ते आणि 3चं आत्ता जे शिकवला 4th वन, तो तुम्हाला कळाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच.